महाबोधी विहारातील बुद्ध मूर्तींचा इतिहास. प्रारंभीच्या काळात महाबोधी विहाराच्या जागेवर सर्वात पहिली बुद्ध मूर्ती उत्कृष्ट प्रतीच्या सुगंधित मातीची 11 फूट 2 इंच व चिंतन मुद्रेची होती. त्यानंतर 3ऱ्या शतकात तेथे सम्राट अशोकाने विहार बांधल्यानंतर त्यामध्ये 11 फूट उंचीची चिंतन मुद्रेची पण संपूर्ण स्वर्णांकित व अतिशय सुंदर मूर्ती होती. त्यानंतर 5व्या-6व्या शतकात महंत ब्राह्मण पुरोहितांनी ती अशोककालीन स्वर्णांकित बुद्धमूर्ती काढून घेतली व तेथे पुन्हा काळ्या-भुऱ्या दगडाची मूर्ती स्थापित केली होती. त्यानंतर 7व्या शतकात शशांकने बुद्धगयेवर घनघोर आक्रमण केले होते. त्यानंतर इसवी 17-18व्या शतकात तेथील शैव महंताने विहारातील ती काळ्या-भुऱ्या दगडांची मूर्ती नेऊन आपल्या मठात दडपून त्या मूर्तीच्या जागेवर विहारात पुन्हा एक मातीची दुसरीच मूर्ती स्थापित केली. महंताचा मठ बुद्धगयेपासून 2 किलोमीटरवर आहे. इसवी 1831 मध्ये ब्रह्मीराजे मिंडूनमीन यांनी विहार दुरुस्तीचे काम केले होते. तेव्हा विहारात असलेली ती मातीची मूर्ती उचलून त्या ठिकाणी पुन्हा 5व्यांदा मातीचीच पण दुसरी बुद्ध मूर्ती स्थापित केली होती. त्यानंतर 1877-78 मध्ये मिन मिशनने ते मातीची मूर्ती सुद्धा काढली व त्या जागी विटा सिमेंटाची पुन्हा दुसरीच मूर्ती बसविली. नंतर 1880 ते 1884 मध्ये विहाराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हा इंग्रज इंजिनियर J.D. बेलकर व पुरातत्ववेत्ता जनरल कनिंघम हॅम यांनी त्या महंतांकडून पूर्वीची 5व्या आणि 6व्या शतकातील ती काळ्या-भुऱ्या दगडांची मूर्ती आणून पुन्हा तीच बुद्ध मूर्ती महाविहारात 7व्यांदा स्थापित केली होती आणि तेथील विटा सिमेंटची मूर्ती काढली होती. तेव्हापासून तर आजपर्यंत तीच काळ्या-भुऱ्या दगडांची बुद्ध मूर्ती महाबोधी विहारात स्थापित केलेली आहे. ती मूर्ती सुमारे 7 फुटापर्यंत असून जिवंत भाव वाटणारी चिंतनावस्थेत आहे. 1981-82 मध्ये चुनचेन जेनवांग यांनी तिबेटी बौद्धांच्या सहकार्याने त्या बुद्ध मूर्तीवर संपूर्ण सोन्याचा मुलामा चढविलेला आहे. नमो बुद्धाय.